नेहमी त्याच पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी, पराठे किंवा थालपीठ खाऊन कंटाळले असाल ना, तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. 2 चमचे तेलामध्ये संपूर्ण कुटुंबासाठी छान भन्नाट चवीचा नाश्ता बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी दुधी भोपळा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला पिलरच्या मदतीने त्याची साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर मोठ्या किसणीने आपल्याला हा दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे. खूप जास्त बारीक किसणीने किसू नका, कारण दुधी भोपळ्याला पाणी सुटेल. मोठ्या किसणीने आपल्याला हा दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, मी सगळा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे. किसल्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला सगळा दुधी भोपळा काढून घ्यायचा आहे. खूप वेळ आपल्याला किसून ठेवायचा नाही आहे. अगदी आयत्या वेळेत झटपट आपल्याला हा दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे. एका बाउलमध्ये दुधी भोपळा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे. तुम्ही बेसन पिठाच्या ऐवजी मुगाच्या डाळीचं पीठ वापरलं तरी या ठिकाणी चालणार आहे. अर्धा कप आपल्याला या ठिकाणी बारीक रवा घालायचा आहे. जाड रवा वापरला तरी काही हरकत नाही. 1.5 चमचा मिरची पावडर, पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा त्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे. पाव चमचा हिंग. बेसन पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे आपण यामध्ये ओवा आणि हिंगाचा वापर केलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि छान अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच पाणी घालायचं नाही आहे. दुधी भोपळ्याला पाणी सुटतं, त्यामुळे आधी आपल्याला हे बेसन पीठ, रवा त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी आधी 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला परत 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं. या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला दाटसर करायचं नाही आहे किंवा खूप जास्त सैलसर करायचं नाही. अगदी या पद्धतीने आपल्याला तयार हे पीठ करून घ्यायचं आहे. मिश्रण तयार केल्यानंतर एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की फोडणीमध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत. तेलावरती जिरे तडतडल्यानंतर तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तयार केलेलं मिश्रण पॅनमध्ये घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला या ठिकाणी मीडियम ठेवायचा आहे. खूप जास्त फास्ट गॅसवर करू नका, म्हणजे बेसन पीठ, रवा अगदी व्यवस्थित शिजल्या जाईल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी छान याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. नेहमीच तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी खाऊन किंवा पराठे खाऊन कंटाळला असाल ना, तर हा नाश्ता एकदा नक्कीच करून पहा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. आणि कुणाला दुधी भोपळा आवडत नसेल ना, तर या पद्धतीने त्यांना खाऊ घाला. मिश्रणाचा छान गोळा तयार झाल्यानंतर एका साईडला ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावल्यानंतर तयार केलेलं मिश्रण आपल्याला ताटावरती घालायचं आहे. चमच्याच्याच मदतीने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. हात लावू नका, नाहीतर हाताला भाजलं जाईल, किंवा हातामध्ये कॅरी बॅग घातली आणि त्यानंतर तुम्ही थापलं तरी काही हरकत नाही. चमच्याला थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ थापू नका किंवा खूप जास्त जाडसरसुद्धा आपल्याला हे थापायचं नाही. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण दुधी भोपळ्याच्या वड्या तयार करतोय. इथे मी अगदी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दुधी भोपळ्याच्या वड्या दाखवलेल्या आहेत. अगदी 2 चमचे तेलामध्ये आपण संपूर्ण कुटुंबासाठी नाश्ता पाहणार आहोत. छान व्यवस्थित थापल्यानंतर आपल्याला 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे. 10 मिनिटं झाल्यानंतर व्यवस्थित थंड झालेलं आहे. सुरीच्या मदतीने आपल्याला ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना, त्या पद्धतीने वड्या कट करून घ्या. आज मी तुम्हाला दुधी भोपळ्यापासून अगदी वेगळी रेसिपी दाखवलेली आहे. तर रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना, तर तुमच्या नातेवाईकांमध्ये लगेच शेअर करून ठेवा. आणि घरातले जर दुधी भोपळा खात नसेल ना, तर त्यांना या पद्धतीने नक्कीच करून खाऊ घाला. त्यांना समजणारसुद्धा नाही की आपण ह्या वड्या कशाच्या खातोय. घरातली लहान मुलं दुधी भोपळा म्हटलं की नाक मुरडतात, पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना खाऊ घातलं ना,
तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील. इथे मी मोठ्या आकारामध्ये वड्या कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एका वडीचे 2 भाग या ठिकाणी मी करून घेतलेले आहेत. तर अशाच पद्धतीने इथे मी 4 वड्या कट करून दाखवते तुम्हाला. पाहू शकता छान मस्त आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हीही दुधी भोपळ्याच्या वड्या एकदा बनवल्या ना तर आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच बनवाल. पण घरातले वयस्कर लोक असतात, काही जणांना बेसन पीठ चालत नाही. तुम्ही यामध्ये मुगाच्या डाळीचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ किंवा सगळी पिठं मिक्स करून वापरली ना तरी काही हरकत नाही. वड्या कट केल्यानंतर एका साईडला मी परत पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल पॅनमध्ये सगळीकडे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. पसरल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी आपल्याला पॅनमध्ये सगळीकडे पसरवून घालायची आहे. 1 चमचा तीळसुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत. तीळ तेलावरती छान तडतडले की त्यावरती आपल्याला तयार केलेल्या वड्या ठेवायच्या आहेत. तुम्ही ह्या वड्या पाहुणे आल्यावर केल्या ना तर पाहुणे तुमच्याकडे नक्कीच रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या भन्नाट चवीच्या वड्या तयार होतात. आणि दुधी भोपळा नको नको म्हणणारे ना ते सुद्धा ह्या वड्या मागून मागून खातील. एकदा नक्कीच करून पहा. सगळ्या वड्या पॅनमध्ये ठेवल्यानंतर एका साईडने आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. गॅस आपल्याला या ठिकाणी मीडियम ठेवायचा आहे. खूप जास्त फास्ट गॅसवर ह्या वड्या आपल्याला भाजायच्या नाहीत. गॅस मीडियम ठेवला की आतपर्यंत ह्या वड्या छान भाजल्या जातील आणि अगदी क्रिस्पी आपल्या दुधी भोपळ्याच्या वड्या तयार होतील. तुम्ही पाहू शकता आपण कमी तेलात ही रेसिपी तयार केलेली आहे. काही जणांना तेल खायला आवडत नाही तर त्यांना या पद्धतीने वड्या नक्कीच खाऊ घाला. खूप जास्त तेलकट होत नाही, अगदी छान क्रिस्पी या दुधी भोपळ्याच्या वड्या तयार होतात. तर तुम्ही पाहू शकता मी दोन्ही साईडनी सुद्धा छान खरपूस या वड्या भाजून घेतलेल्या आहेत. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता वड्या दिसायला सुद्धा किती छान दिसतात. ते कुणाला समजणार सुद्धा नाही की आपण ह्या दुधी भोपळ्याच्या वड्या तयार केलेल्या आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण अगदी ह्या वड्या संपून टाकतील. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येईल. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय.